नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाला सगळ्यांनीच वेढलेलं असतं. ती आगीच्या रिंगणामध्ये उभी असते. सगळ्यांकडे ती मदतीचा हात मागते, मला बाहेर काढा, पण तिच्या मदतीसाठी कोणीही येत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, मला तर लाज वाटते. तू पूर्णाजींच्या, अस्मिताईच्या सगळ्यांच्या जीवावर उठलीस आणि तुला आता वाचवायचं आहे का? सखी म्हणते, अगं जेव्हा तुझ्या आईला वाचवायची वेळ आली तेव्हा तू काय करत होतीस? याला फोन कर, त्याला फोन कर, कोणाला तरी मदतीला बोलव, असं कोणी करतं का? आणि आता तुला कोणी मदत करणार नाही आहे. सुमनसुद्धा म्हणते, अगं तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा ती नसलेली बरी. प्रिया आता प्रतिमाला आवाज देऊ लागते. एक आई आपल्या मुलीला जळताना कसं काय पाहू शकते, असं ती म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला तर लाज वाटते तुला माझी मुलगी म्हणून घ्यायची. तुझ्यासारखी क्रूर मुलगी माझ्या पोटी जन्माला येऊ शकत नाही. आज मला कळालं की माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम का नाही आहे. कारण मुळातच तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. नातं प्रेम काय असतं हे सायलीला बघून कळतं. तिने कल्पनाला झालेला त्रास स्वतःला झाला आहे असं समजून ती वागत होती. पण ती माया मला तुझ्याबद्दल कधी वाटलीच नाही. अर्जुन, सायलीसुद्धा म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी खरंच कलंक आहे. कल्पना म्हणते, मला तर तुला आमच्या घरची सून म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते. आता प्रिया एकच ओरडत असते की मला यातून बाहेर काढा, मला मरायचं नाही आहे. तेव्हा जानकी जोरातच ओरडून म्हणते, एक गप्प बस गं, एवढीशा आगीने तू काही जळणार नाही आहेस. सखी आणि जानकी आता त्यांचं काम झालं म्हणून सायलीचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता प्रियासुद्धा जाळाच्या बाहेर आलेली असते. स्वतःशीच बडबडते की बरं झालं थंड पाण्याने आंघोळ केली तेव्हा कुठे आता बरं वाटते, नाहीतर अंगाला किती चटके बसलेत, सगळी अंगाची आग आग होती आहे. हे सगळं त्या सायलीच्या मैत्रिणींनी केलं आहे, पण ते सुद्धा अर्जुन आणि सायलीच्या सांगण्यावरूनच केले. मला चांगलंच माहिती आहे. आता मी काही त्यांना सोडणार नाही. त्यांना वाटत असेल की अशा या प्रकारांनी मी घाबरून जाईन, पण असं होणार नाही. तितक्यात रविराज तिथं येतात आणि मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देऊ लागतात. आता ही प्रिया लगेच त्याला सामोरी जाण्यासाठी तयार होते. रविराज प्रचंड चिडलेला असतो आणि तो म्हणतो की मी असं ऐकले की तिने इतकं सगळं करूनसुद्धा त्या तन्वीला तुम्ही या घरामध्येच थारा दिला आहे. स्टोरूममध्ये राहते ती, याला काय समजायचं? तेव्हा अश्विन, अर्जुन, घरातले सगळेच त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. प्रतिमा काही बोलायला जाणार मध्येच. तेव्हा रविराज म्हणतो, तू तर बोलूच नकोस प्रतिमा, हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे, कारण तूच वेळोवेळी तिला पाठीशी घालत आली आहे. सुमन म्हणते, भाऊजी अहो, वहिनींना याबद्दल काही विचारू नका. खरं तर तन्वीचीच चूक झालेली आहे. हे सगळं बोलणं प्रिया गुपचूप ऐकत असते आणि स्वतःशीच म्हणते, या सगळ्यांनी मिळून किल्लेदारचे सुद्धा कान भरले, पण आता मला काही करून ती अर्धा मेंदू आणि किल्लेदार यांना माझ्या बाजूने घ्यावंच लागेल. आता अश्विन समजावण्याचा प्रयत्न करतो. एक बाप म्हणून तू कमनशिबी आहे का एक नवरा म्हणून मी, हे काही मला माहीत नाही आहे, पण तू इतकं त्रागा करून घेऊ नकोस. ती तन्वी ज्या पद्धतीने घरच्यांशी वागली ना, ते सगळं पाहून मला तर लाजच वाटते आहे. सायली, अर्जुनसुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. आता तो काही बोलणार तितक्यात प्रिया धावत पळत येते आणि लगेच रविराजच्या पायाशी येऊन माफी मागू लागते. मी खरंच काही चुकीचं काही केलेलं नाही आहे. त्या आदिराजसोबत माझा काही संबंध नाही आहे. तरीसुद्धा हे अर्जुन, सायली मुद्दाम मला फसवत आहेत. प्लीज बाबा मला माफ करा. मी तुमचं नाव खराब होईल असं काही वागलेच नाही आहे. रविराज म्हणतो, मी काही तुला इथं माफ करायला आलेलं नाही आहे. मी फक्त यांना हे सांगायला आलो आहे की या मुलीला घरामध्ये ठेवू नका. आता त्याचा राग प्रचंड अनावर झालेला असतो. जसं या मुलीला आमच्या घरामध्ये प्रवेश नाही, तसं तिला तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रवेश देऊ नका, असंच तो सगळ्यांना सांगत असतो. अस्मिता म्हणते, आम्हालाही हिला घरामध्ये ठेवून द्यायचं नाही आहे, पण काय करणार, आमचाही नाईलाज आहे. अश्विन म्हणतो, ती जरी या घरामध्ये राहत असली तरी आम्ही घरातले कोणीही तिच्याशी काही संबंध ठेवला नाही, कोणी तिच्याशी बोलतसुद्धा नाही आहे. आता रविराज तिथून निघून जायला लागतो, पण सगळेजणच त्याला थांबवतात आणि राग डोक्यात घालून इथून निघून जाऊ नको असं सांगतात. आता लगेच प्रिया बाबांना समजायचं म्हणून लगेच पुढं जायला लागते, पण प्रतिमा तिला थांबवते. बाद झालं तन्वी, आता खूप झालं. आणखी तुझ्यामुळे यांना जर त्रास झाला तर हे मी सहन करून घेणार नाही. आणि ती रविराजच्या पाठोपाठ जाते. सगळेच तिथून निघून जातात. अश्विनसुद्धा तुला सुनावतो आणि सगळेजण तिथून निघून जातात. प्रिया म्हणते, सगळेच जण माझ्या विरोधात बोलायला लागले आहे,
पण मी एवढ्याच्यानी काही हरणार नाही आहे. आता इकडे सायली रविराजची समजूत घालावी लागते. आपल्याला माहिती होतं ना काका की प्रिया असंच वागणार आहे, मग तुम्ही त्याचा इतका त्रास का करून घेताय? रविराज म्हणतो, पण हे नव्हतं ना माहिती की ती बाहेर असं वाईट पाऊल उचलेल म्हणून. कुठे कमी पडलो आम्ही तिला? इतक्या वर्षानंतर आमचं कुटुंब पूर्ण झालं असंच वाटत होतं आम्हाला. पण बघ ना. आता प्रतिमा काही बोलायला जाणार तितक्यात रविराज पुन्हा तिला गप्प बसायला सांगतो आणि तुझेच लाड आहेत असं सांगतो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही प्रतिमा त्यांना काहीही बोलू नका. उलट त्यांना तर हे सगळं पटत नाही आहे. प्रिया त्यांच्याशी जे काही वागते आहे याचा त्यांना खूप आधीपासूनच संशय येत होता आणि त्यांच्या मनामध्येही खूप शंका होत्या. म्हणून तर त्यांनी खूप प्रयत्नही केले. आणि मग प्रतिमा तिने तन्वीच्या जवळ जाण्याचा कसा प्रयत्न केला होता आणि कसा तो फसला हे सगळं सांगते. त्यानंतर आज आगीत फसण्याच्या प्रसंगी काय झालं हे सुद्धा सगळं ती रविराजला सांगते. हे सगळं ऐकून रविराजला देखील खूप वाईट वाटतं. रविराज म्हणतो, इतक्या वर्षानंतर आपलं हे कुटुंब पूर्ण झालं होतं, पण मुलगी कशी निघाली? तिला मी माझी मुलगी तर मानणं केव्हा सोडून दिले, पण तिची आईसुद्धा तिच्या अस्तित्वावरती शंका घेते. आम्हाला खरंच मुलीचं सुखच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, रविराज काका तुम्ही विसरत आहे का? तुमच्या एका मुलीने तुम्हाला धोका दिला म्हणून काय झालं? तुमची एक मुलगी अजूनही आहे आणि ती सदैव तुमच्यासोबत राहील. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं तुझ्याकडे पाहून तर मला धीर येतो. माया काय असते हे तुला पाहून मला कळतं आणि त्याची वेळोवेळी प्रचितीसुद्धा येते. तेव्हा रविराज म्हणतो, खरं आहे. सायलीमध्ये जी माया आहे, जी आपुलकी आहे ना, ती मला अगदी प्रतिमामध्ये जाणवते आणि तशीच सायलीमध्ये सुद्धा जाणवते. खरंच मला फक्त एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे सायली, तू आहेस. तन्वीच्या वागण्याचा आम्हाला कमीत कमी त्रास व्हावा यासाठी तू किती प्रयत्न करतेस हे काही आम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा ते दोघी खूप इमोशनल होतात आणि सायली प्रतिमाला घट्ट मिठी मारते. त्यानंतर ती रविराजला सुद्धा घट्ट मिठी मारते. तिघेजणं अगदी आनंदामध्ये असतात. सायली त्या दोघांनाही जेवायला बोलवण्यासाठी मनवते आणि दोघेही जेवणासाठी येतातही. त्या दोघांना डायनिंग टेबलवर बघून सगळ्यांना खूप आनंद वाटतो. पण त्यांच्या मनातलं वाईटपणा, दुःख विसरून जावं यासाठी अश्विन आणि अर्जुन मुद्दाम अस्मिताची चेष्टा करू लागतात आणि सगळं वातावरण बदलून टाकतात. अखेर रविराजच्या चेहऱ्यावरती हसू येतं. प्रताप म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावरती असं हसते पाहून ना खूप बरं वाटतंय. आता सगळेजण खूप खेळीमेळीमध्ये जेवण करत असतात. तितक्यात सचिन त्या ठिकाणी येतो. सायली म्हणते, सचिन भाऊजी या ना, तुम्हालाही जेवायला वाटते. तेव्हा सचिन म्हणतो, नाही मला जेवायचं नाही आहे, पण मी एवढंच सांगायला आलो होतं की मी जरा बाहेर जातो आहे आणि मला यायला उशीर होईल. तेव्हा अस्मिता फक्त हो असं म्हणते. सायली पुन्हा त्याला जेवायचा आग्रह करते, पण आता तो जेवायला बसणार तितक्यात अस्मिता म्हणते, सायली थांब, अगं त्याला बाहेर जायला उशीर होत असेल ना, मग तो बाहेरच जेवण करेल. अस्मिताने सचिनच्या विरोधामध्ये घेतलेला स्टँड पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. सायली आणि अर्जुनला मनातून खूप छान वाटत असतं. शेवटी चैतन्य भाऊजींनी करून दाखवलं असं ती मनात विचार करते. अस्मिता म्हणते की मला आता कळून चुकलंय. सचिनच्या सगळ्याच गरजा जर बाहेर पूर्ण होतात तर जेवणासाठी तरी इथे थांबायची काय गरज आहे? आता मी ठरवलंय, फक्त माझ्यासाठी जगायचं, माझ्या बाळासाठी जगायचं. सगळ्यांची छान जेवणं होतात आणि चैतन्य अस्मिताला म्हणतो की बरं झालं, तुझ्या गुरुजींचा तर आभार मानायला पाहिजे ना, कारण तुझ्या गुरुजींनी तुला जे जे काही सांगितलं ते तू अतिशय व्यवस्थितपणे अंमलात आणलंयस आणि तू स्वतःसाठी जगतेस हे पाहून तुझ्या गुरुजींनासुद्धा म्हणजे मला खूप आनंद होतो आहे. तेव्हा अस्मिता चैतन्याला सांगते की दुपारी सचिनचा मला कॉल आला होता आणि त्यावरती मला स्पष्टपणे साक्षीचा आवाज ऐकू आला आणि तेव्हाच मला खात्री पटली, त्याला आता आमची कुठलीच गरज उरलेली नाही आहे. तेव्हा चैतन्याला सचिनच्या या अशा वागण्याचा खूप राग आलेला असतो, पण तो तरीसुद्धा अस्मिताला धीर देतो. आता अर्जुन चैतन्याला बोलावून सांगतो की आपल्याला संतोषच्या बायकोचा पत्ता मिळाला आहे आणि आपल्याला तिथे लगेच जावं लागेल. तसं ते घरच्यांची सगळ्यांची परवानगी घेतात, पण नेहमीप्रमाणे कल्पना, प्रताप त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. सायली म्हणते, आई आमचं जाणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आम्ही गेलोच नसतो. अर्जुनसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा रविराज म्हणतो की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, दोघंही सज्ञान आहेत, त्यांची काळजी ते घेऊ शकतात. अर्जुन म्हणतो आणि इन्स्पेक्टर सावंत आहेतच. आणि मग तो जाताना रविराजला स्वतःकडे बोलावून घेतो
आणि सांगतो की सिनियर, तू इथे असेपर्यंत तन्वीवरती खूप बारीक लक्ष ठेव. ती थोडी जरी बाहेर जायला लागली तर लगेच आम्हाला कळव. तर प्रेक्षकांनो, प्रिया आता नवीन काय डाव आखणार आहे जेणेकरून तिला या सगळ्यातून बाहेर पडता येईल, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.